नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे लापशी। तर नक्की बघा शेवटपर्यंत, एकदम मस्त चविष्ट आणि एकदम छान। त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगते। हे बघा, जाड रवा घेतलेला आहे लापशीचा, तो चांगला स्वच्छ चांगला भाजून घ्यायचा, तसा कलर बदलेपर्यंत भाजायचं व्यवस्थित। आणि काय काय साहित्य टाकणार आहे ते पण हे बघा, जाड गऱ्याचा कलर ना बदललाय, असा कलर बदलूस तर भाजून घ्यायची ती चांगली। भाजल्यानंतर खाली काढून घ्यायची। त्याच्यामध्ये काय काय साहित्य टाकणार आहे मी हे बघा, मी काढून घेतलंय सगळं, तुम्हाला दाखवते। हा गुळ 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 फोडून घ्यायचा आहे। याच्यामध्ये तूप टाकून घेते मी, दुकानातलं वापरते, पण तुम्हाला जर गावरान वापरायचं असेल ना तर तुम्ही वापरू शकता, कारण की मला गावरान तूप नाही आवडत, त्याच्यामुळे ना मी दुकानातलं तूप वापरते। तुपाच्या ऐवजी कोणी कोणी तेल पण वापरतं, कोणाला तेलामध्ये पण आवडती लापशी। आणि थंडीच्या दिवसात गुळातली लापशी खूप छान असते शरीरासाठी, पण नक्की करून बघा। मी सगळं जे साहित्य घेतलेलं आहे ना ते तुपात तळून घ्यायचं चांगलं, आणि तुपात तळल्यानंतर पाणी टाकायचं। मी हे तळून घेते। आणि शेंगदाण्याचा कलर बदलूस तर ते चांगलं तांबूस कलरचं तळून घ्या, आणि नंतर बाकीचं साहित्य टाका। कलर बदलतोय त्याचा। आता टाकते शेंगदाणे, टाकते बदाम, आता टाकते मनुके, बघा कसं तळलेलं आहे सगळं। असं तळलं का नंतर पाणी ओतून घ्यायचं दादा दमाने। पाणी जास्त ओतून घ्यायचं, कारण की तो जाड असतो ना फुगायला, त्याला जास्त पाणी लागतं, त्याच्यामुळे जास्त पाणी ओतून घ्यायचं। म्हणजे तुम्हाला प्रमाण कळत असेल ना तसं ओतून घ्या। पाण्याला उकळी आलेली आहे बघा, तुम्ही पाण्याला उकळी आल्याच्या नंतरच तुम्ही त्याच्यात गुळ सोडा, ते वितळतो लवकर गुळ। मी बारीक करून घेतलाय तसा, पण उकळत्या पाण्यात लवकर वितळतो। गुळ टाकून घेते त्याच्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये। हलवून घेते, थोडस मीठ टाकते त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये बुंदीचा कलर टाकते मी। कलर तुम्हाला जर पाहिजे असेल तर टाकत जा, आणि नसन तर नका टाकत जाऊ, पण मग कलर छान येतो त्यानी, कलरनी। हे बघा कलर कसा बदलता त्याचा। आणि हा जो भाजून घेतलेला जाड रवा आहे ना तो धुवून घ्यायचा भाजल्यानंतर थंड झाल्यावरती, कारण की त्याच्यात खराब खडा खुडा किंवा कचरा बिचरा असलं ना तर ते निघून जातं, आणि तो धुतला ना तर त्याची धूळ धाळ पण निघते। वरती कसं कचरा वरती आलंय त्याचं, मग हे पाणी ना काढून टाकायचं तुम्ही। हे बघा एकदम स्वच्छ धुवून घेतलंय, आणि हे धुतल्यानंतरच त्याच्यामध्ये टाकायचं। आता मी उकळी आल्यानंतर इलायची टाकून घेते त्याच्यामध्ये। गरा टाकलेला आहे जाड, आपण शिजत पण आलेला आहे, पण त्याचं पाणी आटलेलं नाही ना, तेव्हा मग विलायची टाकून घेते। आणि उकळी आल्यानंतर ना त्याला कमी गॅस करायचा आणि झाकण ठेवायचं, म्हणजे ती फुगती। आपली लापशी तयार झाली, मी तुम्हाला दाखवते झाकण खोलून, एकदम मस्त मऊ आणि मोकळी झाली, कारण की गरम असतंय। परत आता जाईल। हे बघा एकदम मोकळी आणि एकदम छान झाली अशी।
एकदा का ना लापशी ट्राय करा, कारण की थंडीच्या दिवसात चांगली असते. गुळामध्ये बनवतो ना, गुळ हा शरीराला थंडीच्या दिवसात छान असतो, त्याच्यामुळं नक्की करून बघा.